नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या YouTube चॅनलवर तुमचे स्वागत आहे। आज आपण नमो शेतकरी सन्मान निधी योजनेच्या 8व्या हप्त्याबद्दल एक अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत। मित्रांनो, अनेक शेतकऱ्यांचे पैसे अजूनही आले नाहीत। त्यामागे मुख्य कारण म्हणजे ई-केवायसी पूर्ण नसणे। सरकारने आता ई-केवायसी अनिवार्य केलेली आहे। म्हणजे मित्रांनो, अनेक शेतकरी मित्रांचे पैसे, बांधवांचे पैसे आलेले नाहीत। तर पैसे का आले नाहीत, तर ह्याच्यामागे प्रमुख एक कारण आहे की ई-केवायसी पूर्ण नाही। ज्या शेतकऱ्यांची ई-केवायसी पूर्ण नाही त्यामुळे त्यांना पैसे आले नाहीत। तर मित्रांनो, ई-केवायसी पूर्ण नसणे, सरकारने आता ई-केवायसी काय केले तर अनिवार्य करून टाकलेले आहे। ज्या शेतकऱ्यांनी आपले आधार कार्ड बँक खात्याशी लिंक केलेले नाही त्यांना हा हप्ता मिळण्यात अडचणी येऊ शकतात। म्हणजे मित्रांनो, पैसे येणार कधी आणि कुणाला येणार आपण ही देखील ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। परंतु मित्रांनो, जर तुम्ही ई-केवायसी केली नसेल तर तुम्ही ई-केवायसी पूर्ण करून घ्या लवकरात लवकर। ज्यांनी केली नाही त्यांनी खाली कमेंटमध्ये सांगा आणि ज्यांनी केली त्यांनी देखील खाली कमेंट करून सांगा की ई-केवायसी पूर्ण केलेली आहे की नाही केलेली आहे। आणि मित्रांनो, शेतकऱ्यांनी आपले आधार कार्ड बँक खात्याशी लिंक केलेले नाही, म्हणजे जर तुम्ही तुमचं बँक खातं आधार कार्डशी लिंक केलेलं नसेल तर तुमच्या खात्यामध्ये डीबीटीद्वारे पैसे जमा होण्याला अडचण निर्माण होऊ शकते। त्यामुळे तुम्ही आपले आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करून घ्या आणि त्यांना हा हप्ता मिळण्यात अडचण येऊ शकतात। म्हणजे बघा, इथं तुम्ही वाचू शकता की ज्या शेतकऱ्यांनी आपले आधार कार्ड बँकेशी लिंक केलेले नाही त्यांना हप्ता मिळण्यात अडचण येऊ शकतात। त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर CSC केंद्रावर जाऊन किंवा स्वतःच्या मोबाईलवरून ही प्रक्रिया पूर्ण करून घ्या। कारण जर तुमची कागदपत्र अपूर्ण असतील तर शासनाकडून मिळणारा हा लाभ तुमच्यापर्यंत पोहोचणारच नाही मित्रांनो। म्हणजे मित्रांनो, जर तुमचं आधार कार्ड आणि बँक खातं लिंक नसेल तर तुम्ही आताच लगेच जाऊन CSC केंद्रावर जाऊन नाहीतर स्वतःच्या मोबाईलवरून ही प्रक्रिया जी आहे ती पूर्ण करून घ्या मित्रांनो। कारण जर तुमची कागदपत्रे अपूर्ण असतील तर शासनाकडून मिळणारा हा लाभ तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही। आणि या योजनेचा उद्देश राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ देणे हा आहे। म्हणजे मित्रांनो, या योजनेचा उद्देश काय आहे मित्रांनो, तर राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ देणे हा या योजनेचा उद्देश आहे। म्हणूनच कोणत्याही तांत्रिक अडचणीमुळे तुमचे नुकसान होऊ नये याची काळजी घेणे आवश्यक आहे। म्हणजे कोणत्याही तांत्रिक अडचणीमुळे मित्रांनो तुमचं नुकसान होऊ नये, तुमच्या पैसे तुमच्यापर्यंत पोहोचावे ही या योजनेचा उद्देश आहे। मित्रांनो, याची काळजी घेणे आवश्यक आहे। तुम्ही ही करा, म्हणजे आधार आणि बँक लिंक करून घ्या, केवायसी पूर्ण करून घ्या। पडताळणी पूर्ण झाल्यानंतर आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे तुमचे पैसे कधी येणार आणि किती येणार। तर मित्रांनो, नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता म्हणून प्रत्येक पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट 2000 रुपये जमा होणार आहेत। म्हणजे मित्रांनो, जे शेतकरी पात्र आहेत त्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेअंतर्गत किती रुपये जमा होणार आहेत मित्रांनो, तर 2000 रुपये, प्रत्येकी 2000 रुपये जमा होणार आहेत। जे शेतकरी पात्र आहेत त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मित्रांनो 8वा हप्ता म्हणून प्रत्येकी पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2000 रुपये जमा होणार आहेत। आणि हे पैसे मार्च 2026च्या अखेरीस किंवा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये तुमच्या खात्यामध्ये जमा होण्याची दाट शक्यता आहे। म्हणजे मित्रांनो, आता इथं माहिती आहे की काय आहे तर मार्चमध्ये शेवटच्या आठवड्यापर्यंत तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार नाही तर एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये। परंतु मित्रांनो, सध्या असं आहे की ह्याच आठवड्यामध्ये तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होऊ शकतात नमो शेतकरी योजनेचे। त्यामुळे मित्रांनो, तुमचे जर हे 3-4 कामे अपूर्ण असेल, ई-केवायसी झालं, बँक आधारशी लिंक नसेल, तर हे तुम्ही आत्ताच्या आता करून घ्या, जेणेकरून तुमच्या खात्यामध्ये पैसे डायरेक्ट जमा होतील आणि तुम्हाला त्याचा मेसेज देखील पडेल। कारण मित्रांनो, हे तुम्ही 2-3 कामं करून घेतली तर तुमच्या खात्यावरती पैसे सुरळीतपणे येणार आहेत, तुम्हाला कोणताही प्रॉब्लेम होणार नाही पैसे जमा होण्यासाठी। आणि मित्रांनो, तुमच्या खात्यामध्ये पैसे कधी जमा होणार आहेत आणि किती होणार आहेत तर 2000 रुपये नमो शेतकरी योजनेचे जमा होणार आहेत। PM चे 2 होतील, म्हणजे 4000 रुपये तुमच्या खात्यामध्ये येतील। आणि त्याचबरोबर मित्रांनो, ह्या आठवड्यामध्ये तुमच्या खात्यामध्ये पैसे येऊ शकतात ना, तर मार्चच्या शेवटच्या आठवड्यामध्ये आणि एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापर्यंत तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्याची दाट शक्यता आहे। ही ह्या रिपोर्टनुसार आहे मित्रांनो। परंतु मित्रांनो, ह्याच आठवड्यामध्ये तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होऊ शकतात। तर मित्रांनो, तुमचे काय प्रश्न असतील तर आम्हाला खाली कमेंटमध्ये नक्की विचारा। आपण पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।